हाय फ्रेंड्स, मी रेश्मा रेशूज रेसिपी चॅनलमध्ये तुमचं मी मनापासून स्वागत करते। आज आपण मकर संक्रांत निमित्त करणार आहोत अर्धा किलोच्या तिळाचे परफेक्ट प्रमाणात कुसकुशीत तिळाचे लाडू। हाताला चटके न लागता शेवटपर्यंत तयार लाडू मिश्रण कोरडे होऊ न होण्यासाठी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक ट्रिक सांगणार आहे आणि दाताला लाडू चिवट किंवा चिकट होऊ नये टिप्स सुद्धा मी शेअर केली आहे। हे लाडू अगदी लहानापासून ते वयोवृद्धापर्यंत लाडू खाऊ शकतात आणि पहिल्यांदा जरी लाडू बनवणार असाल तर लाडू कुसकुशीत आणि मऊ तिळाचे लाडू तुम्हाला घरामध्ये करता येतील। चला तर आजच्या साध्या सोप्या रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे अनपॉलिश तीळ वापरलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार पॉलिशवाले तीळ सुद्धा घेऊ शकता। तर सुरुवातीला आपण आधी तीळ भाजून घेऊयात। त्यासाठी मी इथे अर्धा किलो तीळ घेतलेले आहेत। आता आपण छान असं लो गॅसवरती तीळ छान भाजून घेऊयात। मी इथे तीळ 2 टप्प्यामध्ये भाजून घेणार आहे। या प्रकारे थोडे थोडे तीळ भाजून घेऊयात। असं केल्याने तीळ छान भाजले जातातच, शिवाय तीळ खरपूस किंवा खुसखुशीत भाजला जाईल। तीळ 3 ते 4 मिनिटांनी तडतडू लागतात। तीळ तडतडू लागले की तीळ झालेले आहेत। तीळ लाल रंग येईपर्यंत भाजायचा नाही, तर हलका रंग यायला लागला की तीळ झाले आहेत। बघा व्हिडिओमध्ये जसं दिसत आहे या प्रकारे तीळ भाजले गेले पाहिजेत। तीळ जर जास्त भाजला गेला तर चव बिघडते आणि ते कडवट लागतात। आता हे तीळ भाजून झालेले आहेत। तिळाचा रंग हलका बदललेला आहे। आता आपण याच प्रकारे तीळ दुसऱ्या टप्प्यामध्ये भाजून घेऊयात। त्यानंतर पुढची तयारी करूयात। तीळ भाजताना लक्षात ठेवायचं की आपल्याला तीळ लो गॅसवरतीच भाजून घ्यायचा आहे। याने तीळ छान असा खरपूस भाजला जातो। चला तर आता हे पण तीळ आपले भाजून झालेले आहेत। आता आपण शेंगदाणे भाजून घेऊयात। त्यासाठी मी इथे 150 ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत। गॅसची फ्लेम लो टू मीडियम करून सतत चमच्याने हलवून शेंगदाणे भाजून घेऊया। शेंगदाण्याला कोणता काळा डाग येऊ न देता शेंगदाणे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेंगदाणे कमी जास्त घेऊ शकता। तर बघा शेंगदाणेही भाजून झालेले आहेत। शेंगदाणे गार झाल्यावर शेंगदाण्याची साले काढून जाडसर लाटण्याच्या सहाय्याने कुटून घेणार आहोत। यानंतर आपण गुळाचा पाक तयार करूया। त्यासाठी मी इथे लो टू मीडियम गॅसवरती कढईमध्ये 2 टेबलस्पून चमचे तूप घालून घेतले आहे आणि त्यावर अर्धा किलो साधा सेंद्रिय गूळ घालून घेते। अर्धा किलो तिळासाठी मी इथे अर्धा किलो साधा गूळ घेतलेला आहे। तुम्ही साधा गूळ न घेता चिकीचा गूळ वापरला तरी चालेल। यानंतर आपण 3 ते 4 चमचे पाणी घालून घेऊयात। तर इथे मी 5 चमचे पाणी घालून घेतले आहे। पाणी घातल्यामुळे गुळाचा पाक जास्त कडक होत नाही आणि लाडू कडक होत नाही। आणि मीडियम गॅसवरती आपण गूळ विरघळून घेऊया। फक्त गूळ विरघळेपर्यंत गॅसची फ्लेम लो टू मीडियम करायची आहे। गूळ विरघळला की लगेचच आपण गॅसची फ्लेम लो करणार आहोत। जर मोठ्या गॅसवर तुम्ही पाक शिजवला तर 100% पाक पुढे जाणार आणि लाडू कडक होतील। गूळ शक्य तितका बारीक चिरून घ्यायचा, म्हणजे गूळ लवकर विरघळतो। तुम्ही पाहू शकता आता गूळ संपूर्ण विरघळलेला आहे। तर बघा पाकाचा रंग आता लाईट दिसायला लागला आहे। जसा पाक शिजत आला की त्याचा तसा रंग डार्क होईल आणि पाकाला फेस येईल। तर बघा अशा पद्धतीने पाक लो फ्लेमवरती पाक 2 ते 3 मिनिटं शिजून घेऊयात। आता इथे 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत। तर तुम्ही पाहू शकता पाकाचा रंग आधीपेक्षा गडद झालेला आहे आणि फेसही त्याला येऊ लागला आहे। फेस यायला लागला की तुम्ही अशा पाकामध्ये तुम्ही जर तीळ घातले तर तीळ लाडू खुसखुशीत न होता चिकट किंवा चिवट होतात आणि खाताना पाक दाताला चिकटू लागेल। त्यामुळे पाक अजून मिनिटभर लो फ्लेमवरती शिजवून घेऊया। तर बघा या स्टेजला गूळ छान असा फसफसला आहे, म्हणजे गूळ छान हलका झालेला आहे। तर या स्टेजला आपण पाक चेक करूयात। पाक चेक करण्यासाठी एका प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि 2 ते 3 थेंब गुळाचा पाक घालायचा आणि 2 सेकंदानंतर चेक करायचा। तर आता आपण पाक पाण्यामध्ये घालून बघूयात। जर समजा पहिल्यांदाच जर कोणी बनवत असेल तर गूळ शिजवताना किंवा पाक चेक करताना अजिबात गुळाला हात लावायचा नाही, नाहीतर असा फोड येईल हाताला, म्हणजे चटका चांगलाच बसू शकतो। तर ही प्रोसेस तुम्ही एकदम काळजीपूर्वक करून घ्या। तर बघा पाकाची गोळी झालेली आहे। गोळी
अशीच आपल्याला झाली पाहिजे आणि या स्टेजला जो पाक झालेला आहे तो असाच झाला पाहिजे, तर आपले लाडू छान होतील आणि खुसखुशीत होतील। पाक तयार झालेला आहे। आता गॅस फ्लेम बंद करून घेऊया आणि यामध्ये जायफळ थोडंसं किसून घालायचं आणि अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आणि मस्त असं हे जिन्नस छान मिश्रण एकजीव करून घ्यायचं। यानंतर भाजलेले तीळ आणि जाडसर भरडलेले शेंगदाणे घालून घेऊयात। तर ही सगळी जिन्नस घातल्यानंतर लगेचच म्हणजे पटपट मिश्रण मिक्स करून घेऊया। लक्षात असू द्या की आपण गॅसची फ्लेम बंद केलेली आहे। तर बघा लाडूचं मिश्रण अगदी छान एकजीव करून घ्यायचं आहे। आता आपण पटापट मिश्रण मिक्स करून घेऊयात। तर बघा ही प्रोसेस आपल्याला एकदम पटापट करायची आहे आणि छान मिश्रण हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। तर इथं बघा मी इथं आता लाडूचं मिश्रण अगदी छान एकजीव करून झालेलं आहे। आता आपण पटापट लाडू वळवून घेणार आहोत। मिश्रण जर गार झालं तर लाडू वळता येणार नाही। हे मिश्रण गरम असतानाच लाडू वळायचे आहेत। तर बघा लाडू वळवण्यासाठी मी इथे पाणी 2 ते 3 तांबे उकळून घेतलं आहे। पाणी अगदी कडकडीत आहे। आता आपण यामध्ये तयार केलेलं लाडूच्या मिश्रणाचं कढई ठेवायची। असं केल्यामुळे आपण केलेल्या लाडूचं मिश्रण कडक होत नाही, त्यामुळे आपण पटापट लाडू वळवू शकतो आणि हे मिश्रण सारखं सारखं गरम करायला लागत नाही। मिश्रण कोरडं न होण्यासाठी ही महत्त्वाची टिप्स आहे। मी एका ताटाला तूप लावून घेतलंय आणि त्यामध्ये जेवढं मला हवंय तेवढं मी एका लहान चमच्याने हवं तेवढं मिश्रण घेतलंय आणि चमच्याच्या साहाय्याने या प्रकारे थोड्या थोड्या अंतरावर काढून घ्यायचं। म्हणजे पहिला लाडू वळेपर्यंत दुसरा लाडूचं मिश्रण थंड होतं आणि हाताला जास्त चटके बसत नाही। हाताला चटके बसू नये म्हणून मी एका बाजूला भांड्यात फ्रीजमधलं पाणी घेतलं आहे। त्या पाण्यात हात बुडवून आपण लाडू वळवून घ्यायचा आहे, म्हणजे हाताला अजिबात चटके बसत नाहीत। तर बघा सुंदर असा गोल लाडू तयार झालेला आहे। लाडू वळताना तेल किंवा तूप हाताला लावून लाडू करायचा नाही। मिश्रण गरम असल्यामुळे तेल किंवा तूप हाताला लावल्यामुळे हाताला जास्त चटके बसण्याची शक्यता असते। प्लेट न घेता डायरेक्ट कढईमधून सुद्धा तुम्ही लाडू वळवू शकता। तर बघा आपण गरम पाण्याचं भांडं खाली ठेवल्यामुळे आपल्याला हे मिश्रण एकदाही गरम करायला लागलं नाही। अगदी शेवटपर्यंत शेवटचा लाडू अगदी सहजपणे वळला गेलेला आहे। तर या मिश्रणामध्ये माझे 90 लाडू झालेले आहेत आणि हे लाडू बनवण्यासाठी मला अर्धा तास लागलेले आहेत। तर तयार आहेत आपले तिळाचे लाडू। तुम्हाला मी एक लाडू फोडून दाखवते। लाडू किती ठिसूळ आणि आतमध्ये अजिबात चिकट नाही। हे लाडू संपूर्ण थंड झाल्यावरती हवाबंद डब्यात भरून ठेवायचं आहे। जर गरम लाडू डब्यात भरले तर हे लाडू एकमेकांना चिकटतात। या प्रकारचे तिळाचे लाडू तुम्ही करून नक्की बघा आणि आवडले तर कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत नातेवाईकांसोबत माझा व्हिडिओ शेअर करा। तर भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत। बाय बाय।